सेनेचा हा 59वा वर्धापन दिन अतिशय दैदिप्यमान आणि एक विशेष महत्त्व घेऊन आलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या मागच्या वर्षामध्ये ज्या 2 मोठ्या निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये महायुतीला तर भरपूर यश मिळालंच लोकसभेला, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्णय घेतल्यानंतर ही पहिली विधानसभा होती आणि जनतेचा कौल शिवसैनिकांचा कौल हा कुणाच्या बाजूने आहे ही विधानसभा ठरवणार होती. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा शिवसेनेने माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढवल्या आणि त्यापैकी 60 जागा जिंकून आल्या. म्हणजेच शिवसेनेचे खरे वारसदार हे एकनाथ शिंदे साहेब ठरलेले आहेत. आणि त्यानंतर आलेला हा वर्धापन दिन जो आहे हा शिवसैनिकांना एक चैतन्य देणार आहे आणि हे चैतन्य घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेला हे सर्व शिवसेना सामोरे जाणार आहे. हाच एक विशेष दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी आहे. सर्व वर्धापन दिन हे चैतन्य बघतात आहेत. आता शिंदे साहेबांच्या कामावर प्रेरित होऊन सगळीकडून आज या शिवसेनेमध्ये सहभागी होतात. पण लोकांना काम पाहिजे, जनतेला काम पाहिजे. घरात बसून कोणती कामं होणार नाही आहेत. आज आमचे नेते रोडवर उतरून आज गटार नाली याच्यावर उतरून काम करतात. लोकांना ते पाहिजे. खरोखर हे चैतन्य आता दिसते. आता पोलीस जी शिवसेना आहे त्यांनी आता गप्प आपला विस्तार जमा करावा आणि गप्प बसावं. कारण का या आजच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला सगळं चित्र उभं राहिलेलं आहे की खेड्यापाड्यातून लोक अक्षरशः तुटून पडली की शिंदे साहेबांच्या या कामावरती. आणि आम्हालाही कार्यकर्त्यांना वाटते की जर साहेब काम करतात तर आपण घरात बसून जमणार नाही आहे, तर आपणही झटून काम केलं पाहिजे. आणि ह्या महानगरपालिकेवर हा शिवसेनेचा झेंडा फडकणार, धनुष्यबाणच दिसणार. एवढं बघा निश्चित होणार. पण का ह्या लोकांच्या सगळ्यांच्या आतापर्यंत जे जे झाले ते कोणी कधी आले नव्हते. आज वारकऱ्यांपासून ते सगळे आज एवढे खुश आहेत. रस्त्यात ॲक्सिडेंट झाला तरी उपमुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उतरत आहेत. गरीब आहे, कुठच्या जातीचा कोण आहे बघत आहेत आणि त्यांना घेऊन ते सरळ सेवेसाठी पेने धावले. धन्यवाद.